कुठंतरी हे असं दाखवलं, उत्तेजित केलं समोरच्या प्रेक्षकांना, मुलांना. 17-18 वर्षाची मुलं असतील, 13-14 वर्षाची असतील, काही 35 वर्षाची माणसं, काही 50 वर्षाचे, काही 60 वर्षाचे, जे ते प्रकरण आपण सगळे बघतोय. म्हणजे ही विकृती, ठीक आहे आपण म्हणूया की मानवी विकृती आहे थोडीफार, काही माणसं विकृत आहेत, सर्वच नाही आहेत विकृत, काही माणसं आहेत. परंतु त्या विकृतीला अजून खतपाणी घालण्याचं काम हे डीजे शो कलाकार करतायत. याबद्दल तुम्ही काय सांगाल? ऑफकोर्स करतायत, मी ह्या बाताशी सहमत आहे. तुम्ही करतातच आहात. ती माणसाची विकृती आहेच, पण तुम्ही जे करताय ना त्यात तुम्ही खतपाणी काय आणि तुम्ही सगळंच ओतताय. तुमचं जीव पण तुम्ही त्याच्यात ओतताय की करा भाई, तुम्ही करा, हे करा. ऑफकोर्स ना. तुम्ही बघ, एखाद्या रविवार पेठेत एखादी बाई काम करते, तिचं काम आहे ते करणं. ती त्या 4 भिंतीत करते. तुम्ही काय करताय? उघड्यावर करताय. कळलं? 4 भिंतीमध्ये आणि उघड्यावरचा फरक वेगळा असतो. खरं आहे. कारण का, लावणीला जपणं गरजेचं आहे, परंतु आता जे उघड्यावरती जो नंगा नाच चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, तो कुठेतरी थांबला पाहिजे. आणि लावणी कलाकार जे आहेत त्यांना जास्तीत जास्त प्रतिसाद द्या, हे फार गरजेचं आहे. कारण लावणी हे महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे आणि त्याला जपणं हे आम्हा सर्व प्रेक्षकांची जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कलाकारांची देखील जबाबदारी आहे. आणि आपण दोघांनी जर नक्कीच मिळून केलं तर महाराष्ट्राची लावणी पुढील 100 नाही तर पुढील 500 नाही 1000 वर्षापर्यंत ही लावणी अशीच आपण जपणार. की कसं होतं की एका बुधवार पेठेत काम करणारी बाई, सेक्स वर्कर बरोबर, तिला त्या नावाने ओळखलं जातं बरोबर. ती 4 भिंतीत करते, तुम्ही उघड्यावर करता. आणि उघड्यावर करणारा कचरा हा कचराच असतो. कळलं? त्या बाईला कचरा नाही समजायचं. ती बाई कष्ट करते, जे काही करते ते तिचं काम आहे आणि तिच्यामुळे कदाचित बरेच बलात्कार होण्यापासून वाचतात. 100% खरं आहे. आणि ह्या गोष्टीवर खूप जास्त बिलीव्ह आहे माझं, कारण की ती बाई आज आहे तिकडे ना, म्हणून आज मी रस्त्यावरून चालताना सेफली चालते. कळलं? नाहीतर तीच भावना घेऊन एखादा व्यक्ती पण माझ्याकडे येऊ शकतो. पण आज ज्या मुली करतायत अश्लील, डीजे शो नाही म्हणते मी, डीजे शोमध्ये करणाऱ्या अश्लील हातवारे करणाऱ्या ज्या मुली आहेत ना, त्यांचं म्हणते ते उघड्यावर करतायत ना, तुम्ही हे उघड्यावर करतायत. त्याच्यामुळे त्या तर खूप चांगल्या आहेत असं मला वाटतं. आणि त्यांचं कम्पॅरिझनच होऊ शकत नाही. आय थिंक नाही कम्पॅरिझन होऊ शकत नाही. खतरनाक कार्यक्रम आहे ते. याच्यामध्ये हे जी परिस्थिती चाललेली आहे, ज्या पद्धतीनं ह्या सगळ्या स्टार लोकांनी जे लावणीचा गळा घोटून तिला मारायचा प्रयत्न जोरदार चालला आहे या लोकांचा. जर विठाबाई नारायणगावकर आज जिवंत असत्या तर आजची लावणी पाहून त्या काय म्हणाल्या असत्या? काय थकून हरल्या असत्या. आणि त्यांनी असा विचार केला असता की इतकी वर्ष कष्ट करून मी ज्या प्रकारे मुलीला जन्म दिला, ज्या डिलिव्हरी त्यांनी केली ऑन स्टेज, म्हणजे बॅक स्टेजला जाऊन त्यांनी जे केलं त्याचा काहीच उपयोग नाही राहिला आता. ज्या मुलींनी माझ्या सगळ्या गोष्टींवर पाणी फिरवलं. सुरेखाताईंनाही वाटत असेल असं, किंवा अशा बऱ्याच कलाकार असतील ज्यांना वाटत असेल, तमाशा कलावंत असतील म्हणजे रघुवीर खेडकर, मंगलाताई बनसोडे, ह्यांनी हे हताश झाले आहेत आता. की म्हणजे त्यांना भेटायला आम्ही जातो जेव्हा आमचे कार्यक्रम एकत्र असतात तेव्हा ते हताश होऊन म्हणतात काय करू शकतो आपण? काही नाही करू शकत. त्यांच्याकडे जे आहे ना ते आपल्याकडे 1% सुद्धा नाही आहे. आणि त्यांनी जे रचून ठेवलं आहे ना त्याला फेम म्हणतात. तुमच्या ह्याला फेम नाही म्हणत. खरं आहे. जेवढा विचार कराल ना तेवढं ही गोष्ट खतरनाक आहे. कारण का की म्हणजे खरंच काय विचार करत असतील जर ते असत्या तर किती कलेसाठी किती त्यांनी जीवन वेचलंय. म्हणजे मी स्वतः किती वेळा असेल, एक 4थी वर्गामध्ये असेल, म्हणजे एक जेमतेम 7-8 वर्षाचा मुलगा, मी 8-9 वर्षाचा मुलगा. माझे मामा खूप लावणीचे मोठे रसिक आहेत, डॉक्टर आहेत ते व्यवसायानं, स्त्रीरोग तज्ञ. तर ते मला लावणी बघायला घेऊन जात होते. ही गोष्ट 1999-97 मधली असावी ही गोष्ट, ज्यावेळेस मी एक 8-9 वर्षाचा. त्यावेळेस मी सुरेखाताईंना, म्हणजे मामा सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिलं ते टेप रेकॉर्डरमध्ये कॅसेट टाकून सुरेखाताईंची गाणी लावायची, या रावजी बसाव, जे ज्या ते पूर्ण. आणि त्यांचे शो व्हायचे जसं म्हणले अखंड महाराष्ट्रभर. तर त्यावेळेस तिकीट काढून पहिले OPD बंद,
जाना पडेगा बाई, सुरेखाताईंचा कार्यक्रम आहे. हो. म्हणजे एवढे ते रसिक होते आणि जपलं त्याने देखील. आपण एखाद्या व्यक्तीला दररोज ऐकतो म्हणजे हा त्यांचा आदर असतो आणि खरंच ते त्यांनी जपला त्या पद्धतीनं. हे कुठेतरी आपणही त्या गोष्टी करणं आले. आज तुम्ही आहात, उद्या जर तुमची मुलगी किंवा मुलगा हे क्षेत्रामध्ये जर आला तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणजे तुम्ही सन्मानानं त्याला हे कराल? मी मुळात इंडस्ट्रीमध्येच येऊ देणार नाही. माझ्या मम्मीला प्रश्न पडतो की तू तर म्हणतेस की तू तुझ्या पुढच्या पिढीला आणि पुढच्या पिढीला आव्हान देतेस की तुम्ही येऊ नका, जे काही चालू आहे ते तू कशी काम करतेस? तर मी माझ्या तत्वज्ञान माझे आहेत की मला असंच काम करायचं आहे, त्या ह्याच्यावर काम करते मी नाही. मला तू एकदा जर म्हणाला हात धरून चल मी तुला तिकडे नेतो प्रायव्हेट शोला, नाही, मला पैसा नको आहे, कळलं? मला कष्ट करायला आवडतं आणि मला रोज उठून कष्टच करायला आवडतं आणि मी रोज उठून कष्ट करते. मी 10 जागी फिरते, 10 जागी ठोकरे खाते, 10 जागी काम करते आणि मी माझं कष्ट करूनच पैसे कमवते. मला नाही आहे, मला नको आहे तो पैसा. मला खूप गोष्टी आवडतात, मला खूप चैनीमध्ये राहायला आवडतं, मला मोठ्या मोठ्या गोष्टी महागड्या गोष्टी घालायला आवडतात, पण मला बाकीच्या गोष्टींनी पैसा कमवलेला मला चालत नाही. कारण का काही स्टारचं असं म्हणणं आहे की म्हणजे आता त्यांच्यातल्या काही गोष्टी की नाईट शो केला तर काय फरक पडते? एक तर नाईटचा प्रश्न आहे ना, शो करूया चांगल्या पद्धतीनं आपापल्या वैयक्तिक तत्वांवरती, त्यांच्या इच्छेवरती. कारण एका नाईटमध्ये बरंचसं काही थार वगैरे सगळं काही येताना सकाळी सकाळी थार असते, मॅडमला जातानाच थार, येताना सगळं काही व्यवस्थित असते. तर त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, इट्स ओके, एवढं काय नाईट शो तर आहे ना, ते पण कलाकार आहेत, फक्त 4 भिंतीत बघतात एवढंच आहे, दुसरं काही नाही सर आमचं असं. तसं काय म्हणलं की नाईट शो पण चांगले असतात नाही मग अशा पद्धतीनं, तसं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी कसं असतं की स्वतःच्या नजरेत एकदा आपण पडलो ना, एकच रात्र किंवा एकच दिवस ह्याच्यात आपण गुंतलो ना की तो गुंडाळा कधीच संपत नाही, तो असाच चालू राहतो. मग तुम्हाला आयुष्यात कुठला चांगला व्यक्ती जरी मिळाला आणि तो म्हणाला की हे बास कर आणि तू फक्त संसार कर, तरी ती व्यक्ती नाही करू शकत. हे मी बघितलेलं आहे. बर. हो. म्हणजे कुठंतरी हे असं वेगळं वागण्याचा, ह्याचं इथिक्स सोडून हे करण्याचा कॉम्प्रोमाइज, सरळ भाषेत सांगतो आपण कॉम्प्रोमाइज, जे आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हणतो की कॉम्प्रोमाइज, असं इथे पण आहे ते कॉम्प्रोमाइज. तेच तर हे नंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्रासदायक होतं, ज्या गोष्टी आठवतात, सगळ्या गोष्टी होतच, डिस्टर्ब होतच त्यांची लाईफ. मी बऱ्याच अशा मुली बघितल्या आहेत की त्यांना ती सवय लागलेली असते, त्याच्यामुळे त्यांना नवरा कितीही पैसेवाला असू दे, किती चांगला, नाही जमत ते तेच करतात. शेवटी पर्सनल विषय आहे प्रत्येकाचा, त्याबद्दल नाही, पण ते होतंच की आपण म्हणतो की ठीक आहे ना, एक दिवस एक रात्र, नाही होत. आपण एकदा का भोवऱ्यात अडकत गेलो ना की मग ते चक्र चालूच राहतं. मी जर 30,000चा वॉच वापरत असेल ना, तर मला नको आहे 50-60 हजाराचं वॉच. मी 30,000च्या वॉचमध्ये खुश आहे, ते माझं आहे, ते माझ्या कमाईचं आहे, हे गरजेचं आहे, कळलं? मला ते एका रात्रीमध्ये सकाळी उभी असलेली थार नको आहे, तुमची BMW पण नको आहे, फिरायला खूप मोठं चायनीजचं मोठं हॉटेलमध्ये राहायला नको आहे. मी भले 3,000, 4,000, 5,000च्या हॉटेलमध्ये माझ्या पैशाने राहील, लोकांनी उद्या बोट नाही ठेवलं पाहिजे, अरे मी हिला दिलं आहे. क्या बात आहे. एका वाक्यात सांगा, आजची लावणी वाचवायची आहे की बदलायची आहे? वाचवासाठी उरलंच नाही आहे काय, आणि बदलायचं म्हटलं तर आम्ही कितीही प्रयत्न केला तरी जे बाकीचे आहेत ते पाय ओढतातच आहे, ते मागे खेचतातच आहे. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी नाही होऊ शकत आहेत, नाही बदलू शकत आहे, नाही वाचवू शकत आहे. हां, एक करू शकतो की जे आम्ही आहोत तो प्रयत्न चालू आहे, पण ते कितपत वाचेल त्याबद्दल नाही माहिती आहे. इंस्टाग्राम, यूट्यूब आणि रील्समुळे कलाकारांना फायदा झाला की तोटा झाला? फायदाच झाला, खूप फायदा झाला. सोशल मीडियावर पोस्ट टाकताना काय काळजी घ्यायला हवी? आम्ही पब्लिक फिगर आहोत, बरोबर? सो असं नाही होत की कधी कधी काय होतं की प्रेक्षक स्वतः व्हिडिओ काढतं आणि ते कोलॅबरेशन देतं, कळलं? कधी कधी टीम आम्हाला विचारते की आम्ही ॲक्सेप्ट करू का, हे असे व्हिडिओ आहेत. सो मी पहिलं बघते की काय व्हिडिओ आहे, कशा प्रकारचा व्हिडिओ आहे. तिथे प्रेक्षक कधी कधी असं पण होतं की प्रेक्षक खालून काहीतरी इशारे करत असतो तो, आणि हा व्हिडिओ जॉईन करतात. हां, ते करतात.
माघारी सो मग जातो. आपण ॲक्सेप्ट करतो, अरे जाऊ दे ना, व्हायरल होईल. नाही, मला माहिती आहे माझ्या अकाउंटवर मला काय हवं आहे, मी तेच ॲक्सेप्ट करणार. आणि मी माझ्या अकाउंटवर टाकताना पण तोच विचार करते. माझ्या व्हिडिओग्राफरला माहिती असतं की मी काय करणार आहे, मी कुठे जाणार आहे. त्याला कॅप्चर करताही येत नाही, इतक्या जागी मी पळत असते 10 वेळा. तो मला म्हणतो, मॅडम मध्ये थांबा ना, मला कॅप्चर करता येत नाही. मी तुझ्यासाठी नाही, प्रेक्षकांसाठी नाचते. बरोबर आहे, चारी कोपऱ्यात मला जाणं गरजेचं आहे, सर्वांना मी दिसली पाहिजे. त्याला मला सांगायला लागतं, मॅडम कॅप्चर नाही करता येते. त्या मुली कशा अशा बस मग उभ्या राहून नाचतात, त्यांना किती त्यांचे व्हायरल व्हिडिओ जातात. अरे ते मोठे कलाकार आहेत, त्याच्यासारखं मला नाही जमणार. अरे खरंय, मी खरंय. आपली लहान कलाकार आहे. मग हसतो तो. वैयक्तिक आयुष्यामध्ये कसं आहे आयुष्य तुमचं? खूप म्हणजे छान, खूप छान आहे. आई वडील बहिणी, झोप आणि जेवण आणि माझी लावणी, इतक्यातच मी खूप खुश आहे. रिलेशन नाही, अजून तरी नाही. आणि मला त्या गोष्टीमध्ये पडायचंही नाही आहे अजून, कारण की मी खूप जास्त इमोशनल आहे. मला भीती वाटते की एखाद्याने आपलं दुखवलं तर मी त्यातनं सावरू शकत नाही. त्याच्यामुळे मला ते समोरच्यालाही हर्ट करून नाही द्यायचं आहे आणि स्वतः हर्ट करूनही घ्यायचं नसतं. त्याच्यामुळे रिलेशन्समध्ये मी नाही पडत ऑलमोस्ट. की माझी मम्मी मला विचारते, माझी मम्मी माझ्या मैत्रिणीसारखी आहे. अँड माझ्या मैत्रिणी नाही आहेत खूप, पण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे. नाही तर मम्मी विचारत असेल ना, तर मला लग्न करायचं आहे. नाही, लग्नाचा विषय अजून नाही आहे माझ्याकडे, पण ती मला असं मध्येच विचारते. मी तिला म्हणते ना, अगं हे बघ ना, ह्या मुलाने असा व्हिडिओ काढला आहे किंवा ह्याने अशी कमेंट केली आहे. तिला मी सगळं दाखवते. सो ती मला म्हणते, हां तसं दिसतोय छान. तुला काय वाटतं, कसं दिसतोय? हां म्हटलं, दिसतोय छान. मग नंतर तुला विचारलं लग्नाचं. म्हटलं मम्मी काही संबंधच येत नाही, मला आता लग्नच करायचं नाही आहे मुळात सध्या. मग तिचं असं असतं की तुझा कोणतरी बॉयफ्रेंड असेल, तुला म्हणजे मुलगा आवडत असेल तर तू आम्हाला सांगू शकतेस. आणि मुळात माझ्या घरच्यांनी मला आधीच घरच्यांनी मला आधीच सांगितलं आहे की तुला ज्या दिवशी मुलगा आवडेल त्या दिवशी तू आमच्याकडे यायचं, मला सांगायचं की मला हा मुलगा आवडतोय. तुला माहिती आहे ना, तो किती कमवतो, काय कमवतो, कसा आहे, त्याच्यावर आमचा विश्वास आहे, आम्ही तुझं लग्न करून देणार. आम्ही काही हिस्ट्री बघणार नाही त्याची, तू बघायची. आज कुठलेच आई वडील ह्या इंडस्ट्रीमध्ये मुलीला असं म्हणणार नाही म्हणणार. मला म्हणजे स्वामींनी दिलेत. मग एकदा संपूर्ण महाराष्ट्र ऐकते, रिक्वायरमेंट सांगा. काय माहित, कदाचित कोणीतरी छातीवर चित्र काढलेलं असेल. बापरे, छातीवर चित्र काढा, नाही तर कुठेही चित्र काढा. माझा तुमच्यावर प्रेम होईल असं नाही आहे. मला माझा रसिक वर्ग खूप वेगळा आहे जो माझ्यावर प्रेम करतो. एखादा मला म्हणाला पण होता की मॅडम मला टॅटू काढायचा. म्हटलं ऐक ना बाळा, टॅटू ना आयुष्यभर राहतो, कळलं, त्याला पुसायला खूप मेहनत लागते. तसलं काही करू नकोस म्हटलं. काही करायचं असेल ना तर फक्त एक कर की व्हिडिओजना लाईक कर आणि चांगली लावणी शेअर कर. माझीच नाही, जी पारंपरिक लावणी असेल ना, तुला आवडली की नाही लावणी, ती पारंपरिक लावणी लोकांपर्यंत कशी जाईल हा विचार कर आणि कार्यक्रमाला ये, एवढंच कर. माझा टॅटू काढू नको, उद्या लग्न झालं ना बायको ठेवणार नाही तुला म्हटलं. सो मला फक्त एक चांगला मुलगा आवडेल जो की मी या इंडस्ट्रीमध्ये आहे तर माझं असतं स्ट्रेट फॉरवर्ड की मी या इंडस्ट्रीमध्ये आहे तर मला फ्रीडम हवी आहे. मला फ्रीडम खूप जास्त इम्पॉर्टंट आहे माझ्या लाईफचे. मला कोणी फोन करून विचारलेलं कुठे आहेस, काय करते, कशाला गेली, असलं आवडत नाही. कारण मी मैत्रिणींचं बघते येते. सो मला हे आवडत नाही, कारण की माझी आई मला विचारत नाही कुठे आहेस. ती मला म्हणते जेवलीस का, पोचलीस का, बरं बरं ठेवते, एवढंच. तिला माहिती आहे ही फ्री झाली की आपल्याला फोन करणार. पण ते कुठे गेली, का गेली, हे असला विषय आपल्याला आवडत नाही. त्याच्यामुळे मग ते स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपणच स्वतः लांब राहावं. ऐकलं का, नमितांचं म्हणणं ऐकलंय ना? हां, जे कोणी समस्त महाराष्ट्र ऐकत असेल, ज्याला वाटते लक्षात ठेवा, रिक्वायरमेंट लक्षात ठेवून घ्या. त्या दिवशी एक स्टोरी टाकली होती की मला झेलणं इतकं अवघड आहे ना की ते प्रत्येकाला जमणार नाही. त्याने एकाने कमेंट केली मला ह्याला डीएमला की मॅडम तुम्ही कसं पण असू दे, तुम्ही काय कराल, तुम्ही भांडी फेका, तुम्ही अख्खं घर डोक्यावर घ्या, काय पण करा, पण मॅडम तुम्हीच पाहिजे आयुष्यात. मी माझ्या मम्मीला दाखवली, मी इतकी हसली ना. म्हणजे मला खरंच ॲक्च्युली मला हाताळणं खूप कठीण आहे. मी अशी दिसते खूप, पण मला हाताळणं खूप कठीण आहे. माझ्याबरोबर खूप कमी लोक, इमोशनल लोकांना हाताळणं खरंच कठीण असतं खूप. आणि मी इमोशनल बरोबर पण मी अशी माझ्या पारा सटकला ना
तर मग माझं काय खरं नसतं. पण मी बोलून मोकळी होते, मी त्यावेळी मनाचा विचार करत नाही एखाद्या. असं कधी घडलं का एखादा वेड्यासारखा पागल कुठे जिथं जाईल तिथं फॉलो, नाही यार मुझे बस तू ही चाहिए, अंजली मला अंजली आठवलं. अंजली. आहे म्हणजे असं गावाचं नाव नाही घेणार, पण आहे गावाचं नाव नाही घेणार मी, पण तो इतकी गावं फिरलाय ना माझ्याबरोबर, इतकी गावं. इवन तो एवढा खेडेगावात पुण्यात पण कधी कधी येतो. म्हणजे मला असं त्याला, आणि आला ना की मॅडम फक्त एवढंच करतो, मॅडम एक फोटो. मला कळतं याला फोटोच पाहिजे. अरे कशाला येतो इतक्या लांब तू, मॅडम तुम्ही आवडता मला, बस तुमच्यासाठी येतो, एवढंच बोलतो तो. फोटो घेतला की तो बाकी काय नाही, डायरेक्ट जातो, मेन्शन करणार आपल्याला, मॅडम कार्यक्रम छान झाला, बस. त्रास नाही, पण सगळ्या गावात फिरतो तो, सगळ्या गावात. मला तसं आश्चर्य वाटतं. आणि माझ्या मैत्रिणी म्हणतात, अगं हा मुलगा काय वेडा आहे, किती गावं फिरतो तुझ्याबरोबर. मला खूप वाईट वाटतं त्याचं, की किती गावं फिरतो तो बिचारा. खरंच काही म्हणजे फॅन्स लोक पण असतील तुमचे, भरपूर आहेत तसे. काही असे मी त्यांना हे नाही म्हणणार, म्हणजे एक वेगळंच क्रेज असतं, एक आवडणारी व्यक्ती असते आपली, तर त्या पद्धतीनं. पण ती भावना खूप छान आहे की आपली कला आवडते. आणि हे देखील असं खूप घाण काहीतरी करतोय म्हणून नाही फिरत आहे. मला ह्या गोष्टीचं खूप ॲप्रिशिएट स्वतःला करते मी, की मी स्टेजवर असं काहीतरी करत नाही वेगळं. माझ्या मागे महिलाही खूप वेड्या आहेत, माझ्याच नाही, बऱ्याच मुलींच्या मागे मुली अशा बायका आहेत की त्या आम्हाला कार्यक्रमाला आल्यानंतर आहे ना, सखीच्या महिला म्हणजे लोकमत सखीचा कार्यक्रम असतो, त्या आल्यानंतर ना अशा, माझी मम्मी बसलेली असते कधी कधी कार्यक्रमाला अशी, आणि जेव्हा ती मेकअप रूमला येते तेव्हा सगळ्या बायकांना तिला मला इतक्या घट्ट मिठी मारतात, इथे पप्पी असं काढून मला सगळं मेकअप काढून टाकतात यार. मी अशी दमून जाते. आणि ॲक्च्युअलमध्ये सगळ्यात जास्त दमायला मला ना महिलांच्या शोमध्ये होतं, की महिला आहेत ना मला इतक्या म्हणजे किती क्यूट दिसते, आणि सारखं जवळ खेचून ना मला असे हाल होतात. सो खरंच म्हणजे महिला वर्गाला आपण खेळवून ठेवलं हे खूप टास्कचा विषय आहे. आणि खास करून पुरुषांपेक्षा महिलांना कलेची जाण जास्त आहे, हे खरं आहे. कारण कुठल्याही शोमध्ये त्यांचा आपण असं विचित्रपणा कधीच कुठे बघितलेला नाही आहे, कुठल्याही याच्या शोमध्ये. त्या दिवशी मी एक कार्यक्रम केला, त्यात त्या महिला आहेत ना गुजराती होत्या, जैन गुजराती. त्यांच्यासमोर लावणीचा कार्यक्रम होता. तर ती आली आणि मला म्हणाली, बापरे दीदी आपको देख के तो मैं इतना ऐसी पागल हो गई ना, तो सोचो अगर मैं मेरे पति को लाती तो उसका क्या होता. मी म्हटलं ही कुठे गेली. म्हटलं कुछ नहीं होता, वो सिर्फ 3 घंटा ऐसे होता, बाद में घर पे जाके वो आपके साथ ही होता, डोंट वरी. नहीं मैम मैं आपको नहीं भूल सकती, आपकी नज़र ऐसी है ना. तिचे एक्सप्रेशन्स आणि ती यार क्यूट. तुम्हाला काय वाटतंय, महाराष्ट्राचा बिहार होतोय? झालाय.